नमस्कार, मी खालिद मन्यार, प्रहार जनशक्ती पक्ष शहर कार्याध्यक्ष सोलापूर। आदरणीय बच्चूभाऊ कडू 12 तारखेला सोलापूर दौरा असताना संताजी धनाजी या पुरस्कारासाठी सोलापुरासाठी आले होते साहेबांनी। जेव्हा साहेब रेस्ट हाऊसवरून आपल्या कार्यक्रमस्थळी जात असताना काही समाजकंटकांनी गाडी थांबवून भाऊंचा सत्कार करण्याच्या नावाने गाडी थांबवून भाऊंना एक निवेदन दिलं की तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता खालिद मन्यार पक्षाचं नाव घेऊन दमदाटी करतो, खंडणी मागतो, मटकेवाले झाले, जुगारवाले झाले, आता मशिदीकडनं 5 लाख रुपये मागतो, प्रत्येक भाडेकरीकडनं 6,000 रुपये मागणी करतो, अजून मागणी करून जाऊन फिरून येतो। अरे कुत्र्या, तुझ्यासारखं मी हे लाचली नाही बाबा। तू म्हणतो कब्जा केलं, हे केलं आहे, हे कब्जा बघा। मला जमात 9/3/2021 या रोजी मी दुकानाची मागणी केली होती। जेव्हा ट्रस्टने मला सांगितलं की ठीक आहे खालिद भाई, मी पूर्ण ट्रस्टीनं सांगून आम्ही मिटिंग घेतो, मिटिंग घेऊन ठराव केलं। ठरावमध्ये 11,000 रुपये भाडा तिने मला ठरावमध्ये नमूद करून दिलेत। त्या अनुषंगाने नंतर मला लाईट कनेक्शनसाठी मला पत्र दिलेत की बाबा खालिद भाई तुम्ही लाईट कनेक्शन तुमच्या नावाने द्या। गेल्या 4 वर्षापासून मी तिकडं भाडेकरी म्हणून तिकडं राहतो। तो नालायक ते अजर जमादार तो म्हणतो की मी घुसखोरी केलो, 5 लाख रुपये खंडणी मागितलो। अरे बाबा, तुझ्यासारखे 10 माणसं मी सांभाळतो। जर तुला 5-10 हजार पाहिजे असेल तर खालिद मन्यारकडनं मागून घेऊन जा, तुझी लायकी काय मला माहीत आहे। तू एक लॉज चालवणारा माणूस माझ्यावर आरोप करतो। अरे आमच्या मुस्लिम धर्मामध्ये लॉज चालवणारा माणूस जर मस्जिदवर ट्रस्टी होता तर इन्साफ कुणाला द्यायचं, कुणाला आम्ही न्याय मागायचं। एक मस्जिदचं प्रमुख म्हणलेला मुत्तली त्याला आम्ही काय म्हणतो मायबाप। मोहल्ल्यामध्ये जर कोणी गरीब असेल, कुणाचं काय अडचण असेल तर मोहल्ल्यामध्ये मशीद सोडवते। ते असे लोक जर बिनबुडाचे आरोप करत असेल तर कुणाला न्याय मागायचं। तू म्हणतो की 5 लाख रुपये खालिद मन्यारने मागितले असेल, तू एका बापाची औलाद असेल तर मशिदीमध्ये आहे, कुराण तू हातात घे, तू सांग खालिद मन्यारने 5 लाख रुपये मागितलं म्हणून। मग त्या दिवशी मग तुझा अल्लाचं राहील। मी कुराण घेतो, जर मी पैसे मागितलं तर मी 1 रुपया मागितलं नाही, कुराण घेऊन सांगून मशिदीमध्ये येऊन सांगतो। तू माझ्यावर आरोप करतो। तुझा पाठीमागचं जे धनी कोण आहे, मी मान्य CP साहेबांना सांगितलं आहे, ज्या पाठीमागचं बॅकग्राऊंड जे म्युझिक वाजवणार आहे ते कोण आहे ते हुडका। ते बाया कुठं होते ते पण बायाचं हुडकून तुम्ही काढा, तलाश करा त्या बायांचे। यांचे घरचे बाया आणून यांनी सर्व जे माझा तमाशा केलेत, माझ्या इज्जतीवर तिने जे केलेत, आज मी काल कोर्टामध्ये जाऊन वकील साहेबांना भेटून पूर्ण मी डॉक्युमेंट सादर केलेत। जेवढे बाया आले होते, जेवढे माणसं होते, प्रत्येक माणसाला मी अब्रू नुकसानी दावा दाखल करणार आहे। जो सोबत ते हिने ज्या असलम अमदुले जे होता माणूस, त्या माणसाने माझ्याकडे कितीदा आला, काय आला, कुठल्या अपेक्षेने आला मला माहीत आहे। मी समाजाचा बाहेर काढत नाही। तिने काय, तिची हिस्टोरी काय, तिने सर्व माझ्यापाशी इतिहास आहे। स्वतःला तिचे काका होते हसन अमदुले, त्या बिचारी त्याची बायको वारली। ते एकमेव माणूस आहे, ते बिचारा ते स्वतः जेवण करून खातो, हे खातो, 80-85 वय आहे त्या माणसालाही त्रास देतो। तो माणसं म्हणतो जागा माझी आहे, असं त्या जागाची भानगडी स्वतः घरात तू न्याय देऊ शकत नाही, म्हशीचं मुतली होतो। वा 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 वा, एवढं तू मला जर सांगायचं असेल साहेब, मी बऱ्याचशा गोष्टी सांगू शकतो। मी फक्त खामोश काय याच्यासाठी होतो की बाबा पक्षाचं नाव खराब होईल, पक्षाचं हे होईल। तुम्हाला जर वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक दुश्मनी जर काढायची असेल खालिद मन्यारला, कधी पण या, खालिद मन्यार तयार आहे। खालिद मन्यार आत्ता नाही, 2008 पासून तयार, 2007 पासून संघर्ष करण्याचं खालिद मन्यार हे घेतलेलं आहे 100%। आज तर 2007 पासून एक वन मॅन शो होतं। आज आमच्यापाशी ताकद आहे बच्चू कडूची, जे अन्यायविरुद्ध लढणारी संघटना म्हणजे बच्चू भाऊ आमच्या पाठीशी आहे। मी चुकलं असेल तर मी CP साहेबांना सांगितलं, साहेब मला भर चौकात आणून मारा जर मी पैसे मागितले असेल। साहेब म्हणले बाबा तुझ्याकडे ते काही लोक आले ते माझ्यापाशी तुझ्याकडे तक्रार घेऊन, त्यांनी म्हणतात की बा असं जागा कब्जा केली, आम्ही सर्व बघितलं, तसं काही निघालं नाही। साहेबांनी म्हटलं की दिवाणी मॅप आहे, तुम्ही कोर्टात जावा। कबाड साहेब पैसे गेले, साहेब पण त्यांना मी तेच म्हणले, कबाड साहेब म्हणले दिवाणी मॅप आहे, तुम्ही अफसात बघा, ते दिवाणी मॅटर तिकडे तुम्ही कोर्टात जाऊन हे करा। मान्य CP साहेबांना, आमच्या कबाड साहेबांना विनंती करतो की साहेब जे माझ्यावर खोटा आरोप केला आहे, जे पाठीमागचा धनी कोण आहे ते हुडकून काढून त्याला ते चांगली शिक्षा द्यावी, हे आपल्या माध्यमातून मी विनंती करतो। आता मी काल वकिलामार्फत नोटीस पण तयार केलेली आहे, त्यांना मी चांगला धडा शिकवणार आहे। जे पाठीमागचं जे बॅकग्राऊंड म्युझिक वाजवलं आहे त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही। आता तुमच्यामार्फत मी सांगतो, हा तू माझा काढला ना, माझ्यापाशी बरेचसे पुरावे होते, आम्ही खामोश होतो। आमच्या समाजात आम्ही कशाला बाहेर काढायचं। आज जर काळी मशीदचं तुम्ही बघितलं, ते अल्ताफ शेख भूमाफिया, वफ माफिया, माझ्याकडे पुरावे आहेत। मी असं बोलत नाही की एक माणूस एका मशिदी मुतल्ली होतं, 4 मशिदी मुतल्ली होत नाही। ते माणूस कोंडामध्ये 4 मशिदी मुतल्ली झाला आहे। कशासाठी झाला आहे? का स्वाद असल्या म्हणजे ती राहतात पुण्यात, इकडं मुतल्ली म्हणून काळी मशिदीवर नाव लावत आहे। काय भानगड आहे? मी चेअरमन साहेबांना पण जाऊन म्हणलो, CO साहेबांना भेटलो, साहेब म्हणलो हे काय पद्धत आहे म्हणलो। ठीक आहे, माझ्या दुकानाबद्दल म्हणतो, दुकानात जे लिगली भाडा येईल मी भाडा भरायला तयार होतो। तेव्हा मी भाडा बंद केलेत माझं 6 महिने झाले, भाडा बंद करून काय म्हणतात की नाही मला असं करायचं तसं करायचं हे करायचं। ठीक आहे, मी वपला मागणी केलो,
वप मंडळाला म्हणलं की साहेब मला जे कायदेशीर भाडं येईल ते भाडं भरायला मी तयार आहे. तसं मी वप अधिकाऱ्यांना पत्र पण दिलं आहे. संबंधित सी ओ साहेब असेल, डेप्युटी सी ओ असेल, मुशीफ साहेबांना जाऊन भेटलो. साहेब माझं भाडं बंद केलं. त्या लोकांनी मला काय तर शंत्र दुसरं दिसतं यांचं जमीन लाटण्याचं काम दिसतं आहे. मला असं समजलं. लगेच मी वप मंडळापाशी जाऊन पूर्ण खात्री केली, पत्र दिलं, चेअरमनला भेटलो, समीर काझींना म्हणले की तुमचं आम्ही भाडा करारपत्र करून देऊ. मला आश्वासन दिले होते, आतापर्यंत झालं नाही. साहेब हे सर्व जे पिक्चर दाखवलेत ते चुकीचं दाखवलेत. माझं नाव खराब करण्याचं यंत्र होता. आमच्या पक्षप्रमुखांसमोर माझे खच्चीकरण करण्याचा हे होता. का इज्जत व जिल्लत देण्यावाली जात अल्लाह की आहे. हिने काय करू शकत नाही. जर माझ्या नशिबात असेल खालीद, जर बदनाम खालीद बदनाम पूर्ण अख्खा सोलापूर जाणतं आहे की खालीद म्हणणार काय करू शकतो. अरे 100 लोकांना पाडणारा माणूस आहे मी, 100 लोकांना दान करणारा माणूस आहे मी. कुणाच्या असं मशिदी ह्याच्यामध्ये आम्ही खाणारी अवलाद नाही. आमच्या बापाने आम्हाला एकच शिकवलं आहे, बाबा इमानदारीनं करायचं. मशिदी दर्गा बिरगामध्ये त्याचं फेरफार करायचं नाही. या लोकांच्यामध्ये असे रक्तामध्ये यांच्या हिने जे केलेत ना, तिने म्हणतात की असं आहे. हे यांची हिस्ट्री जर काढलं साहेब खूप मोठी आहे. मी आमच्या समाजाला रस्त्यावर आणू नये मी शांत होतो, तरी पण मी बाईट नाही देणार होतो. आमचे शहराचे अजिबो कुलकर्णी यांनी पूर्ण खुलासा दिला होता. तरी पण आमच्या मित्र कंपनी म्हणला की खालीद म्हणायचं बाहेर वेगळं मॅसेज चाललं आहे, खालीद म्हणा का बोली नाही. तर मी म्हणलं आता तुमच्यासमोर या मुलावं सर्वांना कळावं बाबा खालीद म्हणा दोषी नाही. जर दोषी असेल तर 100% त्या दिवशी जर मला कळालं की मी इकडं पैसे मागितलो त्या दिवशी मी तोंड दाखवणार नाही, मी असं खालीद म्हणणार आहे. जर माझ्यावर आरोप झाले मी 100% न्याय मागवणार आहे. उद्या मी यांच्यामार्फत जेवढे लोक होते सर्वांना मी नोटीस काढणार आहे. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.